नमस्कार, मी वैष्णवी आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनल वैष्णवीज रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट रुचकर आंबट गोड तिखट चवीची चिंचेची कढी। बनवायला खूप सोपी आहे, अगदी कमी वेळेत बनून तयार होते। चटकदार अशी जेवणाची लज्जत वाढवणारी चिंचेची कढी बनवण्यासाठी वैष्णवीज रेसिपीला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर थोडी चिंच मी इथे घेतलेली आहे, साधारण लिंबाच्या आकारा एवढी चिंच आहे। ही चिंच पाण्याने एकदा धुवून घेऊया। धुवून घेतल्यानंतर यात थोडे पाणी टाकून 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवूया। चिंच अशी भिजत ठेवल्याने चिंचेचा गर अगदी सहज निघतो। 20 मिनिटांनंतर बघूया। भिजत ठेवलेल्या चिंचेचा पल्प काढून घ्यायचा आहे। चोथा आणि बिया बाहेर काढून घ्यायच्या। घेतलेल्या चिंचेच्या गरासाठी मी यात जवळपास 1.5 ग्लास पाणी घातलेले आहे। यात आपल्या गरजेनुसार पाणी कमी अधिक करू शकता। हा चिंचेचा गर आपल्याला गाळून घ्यायचा नाही, मात्र यामध्ये जे काही कचरा असेल तो काढून घ्यायचा आहे। आता फोडणीची तयारी करून घेऊ। गॅसवरती एक स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे। ही कढी करताना शक्यतो स्टीलच्या भांड्याचा वापर करा। यात 1 चमचा तेल टाकूया। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे। जिरे मोहरी फुटायला लागली की 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकायची। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे, तसेच 2 हिरवी मिरची चिरून घेतली आहे, यात टाकूया। कांद्याचा रंग चेंज होऊ न देता फक्त कांदा मऊ होईल तोपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे। आता अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया। लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलात परतवून घेऊ। पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचे आहे। आता काढलेल्या चिंचेचा गर फोडणीमध्ये टाकूया। कढी छान आंबट गोड होण्यासाठी यात पाऊण वाटी गूळ टाकायचा आहे। गूळ चिंचेच्या आंबटपणानुसार कमी अधिक करू शकता। गूळ वितळून कढीला छान एक उकळी येऊ द्यायची। खरं तर चिंचेचं नुसतं नाव जरी काढलं तर तोंडाला पाणी सुटतं, मग या कढीची चव सुद्धा काय अप्रतिम लागत असणार। चिंच ही आरोग्यासाठी विशेष फायदेशीर देखील आहे। यामध्ये विटॅमिन सी, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते। यामुळे भूक देखील चांगली वाढते। पचनासाठी सुद्धा चिंच भरपूर गुणकारी आहे। चिंचेचा नियमित खाण्याने रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते। उन्हाळ्यात तर चिंच खाल्ल्याने हमखास भरपूर फायदा होतो। चिंच शरीरातील उष्णता कमी करते। कढी लगेचच उतू जाते, त्यामुळे शक्यतो मध्यम आचेवरच उकळून घेऊया। साधारण 3 ते 4 मिनिटं कढीला उकळी येऊ देऊ। कढीला उकळी आलेली आहे, गॅस बंद करायचा। वरून हिरवीगार कोथिंबीर टाकायची। चटकदार अशी चिंचेची कढी तयार आहे। गरमागरम सर्व करा। ही कढी जेवणात असेल तर जेवणाची लज्जत वाढते। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अशाच नवनवीन रेसिपींकरिता वैष्णवीज रेसिपीला नक्कीच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।